ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त। ह भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक मुक्काम पोस्ट इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली हे देत आहेत त्यांचे श्री दत्त जयंती निमित्त श्री दत्त अवतारांवरील प्रवचन त्रैमूर्ती तोची जाण दत्त। प्रवचन त्रैमूर्ती तोची जाण दत्त। बालार्क प्रभमींद्रनील जटिलम भस्मांग रागो उज्ज्वलम शांतमनाद विलीन चित्त पवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्मज्ञेहो सनकादिभिः परिवृत्तं सिद्धयेहो समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे हृदि मुदा ध्येयं सदा योगिभिः। बाल रवी प्रमाणे कांतिमान इंद्र नीला प्रमाणे कृष्ण वर्ण जटेने युक्त भस्माच्या उटीने शोभणारा शांत अनाहत नादामध्ये मनोवायूचा लय झालेला व्याघ्र चर्म परिधान करणारा सनकादिकांसारख्या ब्रह्मवेद्यांनी परिवेष्टित सिद्ध जनानी संसेवित व योगी लोकांनी सर्व काळ स्वानंदाने ध्यान करण्यास योग्य अशा अत्रिनंदन दत्ताचे आम्ही हृदयात चिंतन करतो। प्रिय भक्तजन हो, आपणा सर्वांना ह भ प दिनकरचे सप्रेम नमस्कार। आज श्री दत्त जयंती आहे आणि आपण सर्वजण अत्यंत भक्तिभावाने श्री दत्त जयंती सोहळा साजरा करण्या कारणाने येथे उपस्थित आहोत। त्या निमित्ताने प्रवचन रूपी श्री दत्त गुरु सेवेसाठी त्रैमूर्ती तोची जाण दत्त सर्वं विष्णुमयं जगत राहील धरोणी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय। ही प्रख्यात
श्री गुरुचरित्रातील श्री गंगाधर सरस्वती यांची मध्यवर्ती ओवी आजच्या प्रवचन सेवेसाठी निवडली आहे. ही ओवी 4थ्या अध्यायातील आहे. या ओवीमध्ये श्री गुरुदेव दत्तांसंबंधी बरेच काही मार्मिक सांगितले आहे. ते अध्यायाच्या मागील पुढील ओवीच्या संदर्भाशिवायही स्वयंसिद्ध आहे. श्री गुरुचरित्रातील या ओवीच्या विश्लेषणाच्या ओघात आपण श्री गुरूंचे अवतार स्मरण करणारच आहोत. पण त्यापूर्वी श्रीमद भागवताचे संदर्भ पाहू. प्रथम स्कंदातील श्री गुरु दत्तात्रय अवताराच्या संदर्भातील हा श्लोक पहा. षष्ठम अत्रेरपत्यत्वं वृतः प्राप्तो अनसूयया अन्वीक्षिकी मदर्काय प्रल्हादादिभ्यो उचीवान. अत्री ऋषींच्या पुत्ररूपाने पुरुषांनी म्हणजे परमेश्वरांनी 6वा अवतार घेतला. अनसूयाच्या प्रार्थनेवरून ते प्रगट झाले. त्यांनी अध्यात्म विषयाचे ज्ञान अर्क, प्रल्हाद आणि इतरांना सांगितले. या इतरांमध्ये यदु, हे, य इत्यादींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे श्रीमद भागवताच्या 2ऱ्या स्कंदातही 7व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात श्री गुरुदेव दत्त अवतारा संदर्भात हा उल्लेख आहे. अत्रेरपत्यमभिकांक्षत आह तुष्टो दत्तो मयाहमिति यद भगवान स दत्त यत्पाद पंकज पराग पवित्र देहा योगरद्धीमा पुरुभैम यदु है हो याद्या. श्रेष्ठ अत्री ऋषींनी अपत्य प्राप्तीसाठी प्रार्थना केल्यावर त्यांच्यावर संतुष्ट झाल्यामुळे भगवंतांनी त्यांच्या पोटी दत्तात्रय नामक अवतार घेण्याचे वचन दिले आणि भगवंतांच्या चरण कमळांच्या कृपेमुळे यदु, है, य आदी इतके शुद्ध झाले की त्यांना भौतिक आध्यात्मिक वरदानेही मिळाली. श्री गुरुदेव दत्त कार्याविषयी अध्यात्मज्ञान प्रदान करण्याविषयी श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदाच्या 9व्या अध्यायात संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी या संदर्भात अत्यंत सुयोग्य असे भाष्य केले आहे. अवधूत रूपात यदूस श्री गुरुदेव दत्तात्रयानी ज्ञानामृताचे प्राशन करविल्यानंतर श्री एकनाथ महाराजांनी पुढील 2 ओव्यात असे म्हटले आहे. जीवभाव उखिता यदुने अर्पिला गुरुनाथा ते चिन्ह बाहेरी तत्वता दावी सर्वथा निजांगी. तो अवधूत जान दत्तात्रया तेने अलिंगुनी यदुराया
निजरूपाचा बोधो तया अनुभवावया दिधला. गुरुदेव दत्तात्रयांची शिष्य परंपरा सांगताना एकनाथ महाराजांनी पुढील ओवीत म्हटले आहे. दत्तात्रेय शिष्य परंपरा सहस्रार्जुन यदु दुसरा, तेने जनार्दनू तिसरा, शिष्य केला खरा कलियुगी. अशा रीतीने श्री गुरुदेव दत्त अवतार व त्यांचे कार्य याविषयी श्रीमद भागवताच्या 3 स्कंदामधील श्री एकनाथ महाराजांच्या भाष्यासह पाहिले. कृत, त्रेता, द्वापार व कली अशी 4 युगांची चौकडी आपण मानली आहे. त्यापैकी श्री दत्तात्रय अवतार हा कृत युगातील आहे. श्रीमद भागवतासह अन्य ग्रंथांमध्ये भगवंतांचे अनेक अवतार होऊन गेल्याचे नमूद आहे. त्या त्या विशिष्ट कार्यांची परिपूर्ती होताच तो अवतार समाप्त केल्याचे दिसते. परंतु श्री गुरुदेव दत्त मात्र निरनिराळ्या अवतार रूपात या मृत्यू लोकात वास्तव्य करून असतात. अद्भुत लीला करीत असतात. भक्तांचे संकटातून रक्षण करीत असतात. आज गुरुदेव दत्तांची जयंती आपण साजरी करीत आहोत. त्यांचा महिमा काय वर्णावा. जे गुरु आपल्या केवळ कृपा दृष्टीने भ्रम नाहीसा करतात, जनन मरण व्याधी यांच्या फेऱ्यात सापडून अनंत जन्म दुःखांचे डोंगर सोसत राहणाऱ्या अज्ञानी जीवांना स्वस्वरूपाचे ज्ञान देतात आणि दुस्तर अशा माया नदीतून पार करून स्वस्वरूपात मिळवितात. त्या श्री गुरुदेव दत्तात्रयांची आज जयंती आहे. आजच्या या सोहळ्यात सहभागी झालेल्या भक्त भाविकांनो, आपण आपल्या उद्धाराच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. श्री गुरूंच्या दिशेने ज्याचे पाऊल पडते त्याचे उद्धाराच्या दिशेने निभ्रांतपणे जाणे होय. श्री गुरु चरित्रातील आजच्या प्रवचन सेवेसाठी घेतलेल्या मध्यवर्ती ओवीच्या 2ऱ्या चरणामध्ये सर्वं विष्णुमयं जगत असे म्हटले आहे. त्याप्रमाणे भेददृष्टी न ठेवता सर्वत्र परमेश्वर श्री हरी आहेत असे समजून आपण पाहिले पाहिजे. तसे मानून अनन्य भावाने भक्ती केली पाहिजे. परमेश्वर अवतार लीलांचे स्मरण गायन वर्णन केले पाहिजे. श्री गुरूंनी सांगितलेल्या तत्वाचे ज्ञानाचे चिंतन मनन केले पाहिजे. त्यास अनुसरून वर्तन घडले पाहिजे. तशी मनाशी खुणगाठ बांधून आपण सिद्ध नामधारक संवाद रूपाने
असलेल्या श्री सरस्वती गंगाधर विरचित श्री गुरुचरित्र या मराठीतील प्रख्यात ग्रंथाच्या आधारे या ठिकाणी श्री दत्त गुरूंच्या अलौकिक अवतारांचे स्मरण करूया. श्री गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन केल्यानुसार सृष्टीकर्ता ब्रह्मदेव चारी युगांना म्हणजे कृत, त्रेता, द्वापार व कली यांना बोलावून क्रमाक्रमाने पृथ्वीवर जायला सांगतात. जेव्हा कलियुगाची पाळी येते तेव्हा तो ब्रह्मदेवास म्हणतो, संत सज्जन जे माझे वैरी आहेत त्यांची मला भीती वाटते. मी भूमीवर कसे वावरावे? तेव्हा ब्रह्मदेव त्यास म्हणतात, काळकळी हे अदृश्य रूपाने तुझ्या सहाय्यास येत आहेत. तेच तुला मार्ग दाखवतील. विकाराधीन लोक भरपूर असतील तर पुण्यवंत जन थोडे असतील. ते तुझा उपद्रव साहतील व ईश्वराशी ऐक्य पावतील. ही ओवी पहा. जे जन भजती हरिहरांसी अथवा असती काशीवासी गुरु सेविती निरंतरेशी त्यांशी तुझा न लागे दोषू. कलीस ब्रह्मदेव पुढे म्हणाले, जे गुरु भक्त आहेत त्यांना तू काही बाधा करू नकोस. यावर कलीने विचारले, गुरु म्हणजे काय व कसा? त्यावेळी ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण. गकार म्हणजे सिद्ध जाण, रेफ पापस्य दाहक. ओकार विष्णू अव्यक्त, ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित. त्रितयात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलीसी. एवढे सांगून पुढे ब्रह्मदेवाने गुरु महिमा कलीस कथन केला. त्यावर कलीने विचारले, गुरु देवा समान कधीपासून झाले? मग ब्रह्मदेवाने त्यास गुरु भक्त दीपकाची गोष्ट सांगितली. वेद धर्म नावाचे एक ऋषी गोदावरीच्या तटी तप करीत होते. त्यांचा दीपक नावाचा शिष्य गुरु परायण होता. एक दिवस वेद धर्मांनी सर्व शिष्यांना म्हटले, माझ्या पूर्वजन्मीच्या कर्मानुसार मला अनेक भोग भोगायचे आहेत. त्याखेरीज मला मोक्ष नाही. तेव्हा ते भोग भोगण्यासाठी मला वाराणसीला न्या. माझी शरीर स्थिती दारुण झाल्यावर माझी सेवा करणे अतिशय कठीण आहे. तर कोण सेवेस येणार? गुरूंच्या खडतर सेवेसाठी दीपक तयार झाला. नंतर वेद धर्म गुरूंना महारोग झाला. दीपक त्यांना काशीपुरीस घेऊन आला. गुरु सेवा करू लागला. महारोगाच्या जखमा धुणे, भिक्षा मागून गुरूंना खाऊ घालणे आणि वरती त्यांचे तीव्र बोल ऐकणे, शिव्या शाप सहन करणे, तरीही
अविरत सेवा करणे चालू होते. ही प्रचंड गुरुभक्ती पाहून श्री शिवशंकर दीपकावर प्रसन्न झाले. वर माग असे म्हणाले. त्यावर दीपक आपल्या गुरूंची परवानगी घ्यायला गेला. आपल्या आधारातून आपली मुक्तता व्हावी असा वर मागू का असे वेद धर्म गुरूंना विचारले. त्यावर गुरूंनी नकार दिला. मग दीपक श्री शिवशंकरांना म्हणाला, मला वर नको. आश्चर्य करीत श्री शिवशंकर अदृश्य झाले. त्यानंतर श्री शिवशंकरांनी श्री विष्णूंसह सर्व देवांना बोलावून वर न घेणाऱ्या दीपकाची महती सांगितली. यावर श्री विष्णू स्वतः दीपका पुढे प्रगट झाले. वर माग म्हणाले. कोणताही वर घेण्यास दीपकाने नकार दिला आणि लाखो कोटी वर्षे जे तप करतात त्यांना तू निराश करतोस आणि मी तुझी भक्ती न करताच वर द्यायला आलास कसा असे दीपकाने विचारले. यावर श्री विष्णू म्हणाले, जो नर असेल गुरुभक्त जाण तोची माझा असे प्राण. त्याचे वश झालो आपण जे जे मागेल ते म्या द्यावे. आणि काहीतरी वर मागच असा श्री विष्णूंनी आग्रह धरल्यानंतर गुरुभक्ती अधिक घडेल असे ज्ञान द्यावे असा वर मागितला. श्री विष्णूंनी तसाच वर दिला. जे जे समयी श्री गुरुशी तू भक्तीने स्तुती करीशी तेने आम्ही हो संतोषी तेची आमुची स्तुती जाण. पुढे गुरु महिमा कथन करून श्री विष्णू दीपकास म्हणाले, आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा देत जो कावरू फलप्राप्ती होय गुरु. गुरु त्रिमूर्ती याची कारणे. आणि श्री विष्णू अंतर्धान पावले. दीपकाची परीक्षा पाहण्यासाठी वेद धर्म कुस्ती झाले होते. ते यानंतर दिव्य देह धारण करते झाले. खुद्द परमेश्वरानीच दीपकाला दिलेल्या वरदानानुसार जो गुरुभक्ती दक्ष असतो तो परमेश्वराचीच भक्ती करतो. असा हा गुरु महिमा ब्रह्मदेवाने दीपकाख्यानाच्या रूपाने सांगितला आहे. आता आपण या श्री गुरुचरित्रात श्री दत्त अवतारांच्या ज्या कथा दिल्या आहेत त्यांचे आजच्या श्री दत्त जयंती निमित्त स्मरण करूया. अंब ऋषी नावाच्या एका महाभक्तिमान ब्राह्मणामुळे श्री महाविष्णूंना अवतार धारण करावे लागले. त्याची कथा प्रथम ऐका. ही कथा 3ऱ्या अध्यायात दिली आहे. अंब ऋषीच्या 12 व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास ऋषी आले. साधन 12 म्हणजे सूर्योदयापासून 1 घटिकेच्या आत 11 व्रताचे पारणे सोडायचे असते. आपण अनुष्ठानासाठी नदीवर जाऊन
भोजनासाठी परत यावे अशी विनंती अंबऋषींनी दुर्वासांना केली. महाकोपिष्ट दुर्वास ऋषी नदीवर गेले. नदीवर त्यांच्या विधिवत अनुष्ठानाला बराच वेळ लागला. इकडे व्रतभंग होईल म्हणून अंबऋषींनी तीर्थ घेऊन पारणे केली. दुर्वास ऋषी परतून आले आणि अतिथी विना भोजन केलेस म्हणून तू विविध योनीत जन्म पावशील असा शाप दुर्वासानी अंबऋषीला दिला. श्री हरी भक्त परायण अंबऋषींनी तात्काळ श्री हरींचे ध्यान केले. नारायण प्रगट झाले. भक्ताचा शाप मला द्यावा असे दुर्वासास म्हणाले. अंतर्ज्ञानी दुर्वासानी मनुष्य योनीत परमेश्वरांनी कार्य कारणासाठी 10 अवतार घ्यावे असा शाप श्री विष्णूंना दिला. या कारणाने परमेश्वर प्रगट अप्रगट अवतार धारण करीत राहिले. त्यानुसार आता आपण श्री दत्त अवताराची प्रख्यात आणि सर्वज्ञात असलेली कथा स्मरूया. अत्री ऋषी व त्यांची महापतिव्रता महाभक्त पत्नी अनसूया यांची बाळे होऊन त्रिदेव कसे आले ते पाहूया. ब्रह्मा विष्णू आणि महेश अनसूयेचे सत्व हरण करण्याच्या उद्देशाने भिक्षुकांच्या वेशात आले. त्यावेळी अत्री ऋषी आश्रमात नव्हते. ते नदीवर गेले होते. भिक्षू वेशातील तिघांनी अनसूयेकडे त्वरित भोजनाची मागणी केली. त्यानुसार त्या अतिथींना अनसूयेने लगेचच भोजन वाढले. तेव्हा त्या तिघा भिक्षूंनी तिने नग्न होऊन भोजन वाढावे अशी इच्छा व्यक्त केली. महापतिव्रता महाभक्त अनसूया मातेने स्वयंपाक घरात जाऊन पती चरणाचे स्मरण केले. पाहुणे माझी लहान बाळे आहेत असे मनासी म्हणून तिने वस्त्रे फेडली. अन्न पाणी घेऊन ती स्वयंपाक घरातून बाहेर येऊ लागली आणि त्याच क्षणी त्या त्रिदेवांचे रूपांतर 3 बाळात झाले. आश्चर्यचकित अनसूया माता स्वयंपाक घरात परतली. वस्त्रे परिधान करून पुन्हा बाळांपाशी बाहेर आली. त्यावेळी ती तिन्ही बाळे रडत होती. अशा प्रकारे त्रिमूर्ती गुरुदेव दत्तांचा जन्म झाला. अनसूया ऐसी अत्रीची रमणी न होती मागे ऐकिली कवणी. त्रैमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनी. त्या त्रिमूर्तींची नावे चंद्र दत्त दुर्वास अशी ठेवली. पुढे चंद्र व दुर्वास एका विष्णू मूर्तीत विलीन झाले व स्वस्थाना निघून गेले.
श्री दत्त माते जवळ राहिला म्हणून प्रवचन सेवेसाठी घेतलेल्या मध्यवर्ती ओवीत म्हटले आहे. त्रयमूर्ती तोची जाण दत्त, सर्वं विष्णुमयं जगत. राहील धरुणी तुमचे चित्त, श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय. अशा रीतीने अत्रि ऋषी व अनसूया माता यांचा आश्रम हेच श्री गुरूंचे मूळ पीठ होय. अनसूयेच्या घरी देखा, त्रैमूर्ती राहिली मूर्ती एका. नाम दत्तात्रय ऐका, मूळ पीठ श्री गुरुचे. या पहिल्या अवतारातील श्री गुरु दत्तात्रयांचे कार्य आपण श्रीमद भागवताच्या 3 स्कंदातील उल्लेखात प्रवचनारंभीच ऐकले आहे. श्री गुरु चरित्राच्या 5व्या अध्यायात सुमती मातेच्या उदरी श्री गुरूंनी जन्म घेतल्याची कथा आहे. श्रीपाद वल्लभ या नावाने हा अवतार झाला. आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात पिठापूर नावाच्या गावात अपळराज नामक जोडप्यास आयुष्याने स्थिर असे पुत्र होत नव्हते आणि जे राहिले होते ते आंधळे पांगळे होते. एके दिवशी अतिथी वेशात श्री गुरुदेव दत्त त्यांचे घरी आले. त्या दिवशी त्यांचे घरी श्राद्ध होते. सुमतीने अतिथी वेशातील श्री दत्तांना ब्राह्मण भोजनाच्या पूर्वीच भिक्षा घातली. त्यामुळे दत्त प्रसन्न झाले आणि सुमतीस त्रिमूर्तीच्या रूपात दर्शन दिले. आई हवे ते माग असे म्हणाले. तेव्हा सुमती म्हणाली, मला आई म्हणालास तर तीच इच्छा पुरव व माझा पुत्र हो. कार्य कारणासाठी श्री दत्तानी तिला तसाच वर दिला. पुढे यथावकाश श्री गुरुदेव दत्तानी सुमती मातेच्या उदरी जन्म घेतला. तो दिवस होता भाद्रपद शुक्ल पक्ष श्री गणेश चतुर्थी इसवी सन 1320. पुढे 16 वर्षांचा होताच श्रीपाद वल्लभ उत्तरेकडे साधू संतांना दीक्षा देण्यासाठी निघून गेले. या श्रीपाद वल्लभ रूपात श्री गुरूंच्या लीला चालू असताना कुरवपुरी अंबिका नामक महापुण्यवंत सतीच्या पोटी मंद बुद्धी मुलगा जन्मला असल्याने ती दुःखी होती. तिने श्रीपादाच्या चरणी माथा ठेवून पुढील जन्मी तुझा सारखा पुत्र मला व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. श्री गुरु श्रीपाद वल्लभानी ती मान्य केली. त्यानुसार पुढे नरसिंह सरस्वती या नावाने श्री दत्त गुरूंनी अवतार धारण केला. ती कथा 11व्या अध्यायात आहे. श्रीपाद वल्लभ गुप्त झाले. 8व्या अध्यायात वर्णन केलेली महापतिव्रता स्त्री पंचत्व पावून पुन्हा कारंज नगरीत जन्मास आली. तिचे नाव अंबा भवानी असे ठेवण्यात आले. योग्य वेळी तिचा विवाह त्याच गावातील माधव नामक
ब्राह्मणासी झाला. कारंजा, जिल्हा अकोला, वऱ्हाड येथे याच माधव अंबा भवानीच्या पोटी श्री दत्त गुरूंनी जन्म घेतला. जन्म होताची तो बाळक ओम कार शब्द म्हणतसे अलोलिक. पाहुणी झाले तटस्थ लोक अभिनव म्हणोनी तैवेळी. ज्योतिषांना त्याचे भविष्य विचारल्यावर त्यांनी त्या बाळाचे जे भविष्य सांगितले ते ज्या ओव्यांमध्ये ग्रथित आहे त्या अशा. सांगती ज्योतिषी त्या द्विजाशी मुहूर्त बरवा असे विशेषी. कुमार होईल कारणिक पुरुषी गुरु होईल सकळिका. याचा अनुग्रह होईल जासी तो वंद्य होईल विश्वासी. याचे वाक्य होईल परीस चिंतामणी याचे चरण. अष्टही सिद्धी याचे द्वारी ओळगत राहतील निरंतरी. नवनिधी याच्या घरी राहती ऐक द्विजोत्तमा. न होती यासी गृहिणी सुत पूज्य होईल त्रिभुवनात. याचे दर्शन मात्रे पतित पुनीत होतील परियेसी. होईल हा अवतार पुरुषी आम्हा दिसतसे भरमवसी. संदेह न धरावा मानसी म्हणून करीती नमस्कार. या 5 ओव्यांमध्ये वर्तवण्यात आलेले भविष्य हे एक कालातीत सत्य आहे याची पुढे सर्वांना अनुभूती आली आणि आजही येत आहे. मौजी बंधन होईपर्यंत ते बालक ओम शिवाय काहीही उच्चारित नव्हते. मौजी बंधन होताच पहिल्या भिक्षेच्या वेळी त्याने ऋग्वेद उच्चारला. दुसऱ्या वेळी यजुर्वेद उच्चारला आणि तिसऱ्या भिक्षेच्या वेळी सामवेद उच्चारला. याप्रमाणे बालक तिन्ही वेदातच चौथा वेद अंतर्भूत असल्याने चारी वेद म्हणत राहिल्याने परमेश्वराचा अवतार मानून लोकांनी त्या बालकास म्हणजेच श्री गुरु नरसिंह सरस्वती यांना नमस्कार केला. अशा रीतीने श्री गुरुदेव दत्तांचा नरसिंह सरस्वती या नावाने अवतार झाला. श्री गुरु नरसिंह सरस्वती यांनी आपल्या मातेकडे तीर्थाटनास जाण्याची परवानगी मागितली. माता अतिशय दुःखी झाली. त्यावर श्री गुरूंनी मातेस समजावले आणि तिला सांगितले की तुला आणखी 4 पुत्र होतील, ते तुझी सेवा करतील. असे सांगून श्री गुरूंनी तिच्या मस्तकी हात ठेवला व पूर्वजन्माचे स्मरण दिले. अत्यंत आश्चर्यचकित होऊन ती आपल्या बालकाकडे पाहू लागली. असता श्री गुरूंनी स्वस्थानी तिला श्रीपाद वल्लभाचे रूप दर्शवले. त्याबरोबर तिने
श्री गुरुचरणी नमन केले. त्यांनी मातेस तात्काळ उठवले आणि सांगितले की तू जे पाहिलेस ते गुप्त ठेव, आम्हास परवानगी दे. तरीही मातेने त्यांना तीर्थाटनास जायला परवानगी दिली नाही. एक पुत्र होईपर्यंत तरी तू थांब असे म्हणत मातेने श्री गुरूंना रोखले. 2 पुत्र होईपर्यंत ग्रही राहील असे वचन श्री गुरूंनी मातेस दिले. त्यानुसार श्री गुरु माता गृही राहिले. 7 वर्षांचे बालक शिष्य वर्गांना वेदांचे ज्ञान देऊ लागले. अर्थातच लोकांच्या आश्चर्यास पारावार राहिला नाही. 1 वर्षानंतर अंबा भवानी मातेस जुळे मुलगे झाले. ते मुलगे 3 महिन्यांचे झाल्यावर श्री गुरूंनी मातेपाशी जाण्याची आज्ञा मागितली. त्यावेळी माता पित्याने त्यांची स्तुती करून आशीर्वाद मागितले. आशीर्वाद प्रदान करून श्री गुरुदेव माता पित्यांना म्हणाले, पुनर्दर्शन तुम्हासी होईल ऐका वर्षे तिशी, जाओनी बदरी वनासी म्हणून निघती तैवेळी. श्री गुरूंना निरोप देण्यासाठी आलेले नागरिक आपापल्या घराकडे परतले. माता पिता अधिकच पुढे आले. त्यावेळी निज स्वरूप जननी एशी, दाविता झाला परियेशी. श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेयासी, देखते झाले जनक जननी. असे दर्शन आणि आशीर्वाद तसेच पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन श्री गुरु बदरी वनाकडे निघाले. पुढे असंख्य साधक भक्तजन पीडितांचा उद्धार करीत राहिले. ते जेथे राहिले ते स्थळ पवित्र स्थान झाले. पुढे तेथे श्री दत्त गुरु तीर्थ क्षेत्रे निर्माण झाली. त्या ठिकाणी गौप्य रूपाने त्यांचा वास राहिला. आजही आहे. त्या ठिकाणी केलेली वारी वा भक्ती श्री दत्त गुरूंचीच वारी व भक्ती होय. त्यांच्या कृपेची असंख्य भक्तांना अनुभूतीही आहे. श्री क्षेत्र औदुंबर, नरसोबावाडी, गाणगापूर ही तीर्थक्षेत्रे श्री गुरूंच्या पावन वास्तव्यामुळे निर्माण होऊन असंख्य भक्तजनांची श्रद्धास्थाने झाली. त्या स्थानी श्री दत्त गुरूंचा वास निरंतर राहील. त्रयमूर्ती तोची जाण दत्त, सर्वं विष्णुमयं जगत. राहील धरोनी तुमचे चित्त, श्री विष्णुमूर्ती दत्तात्रय. आजच्या प्रवचन सेवेसाठी घेतलेल्या या सरस्वती गंगाधर विरचित श्री गुरु चरित्र ग्रंथातील ओवीबद्दल मी आरंभी आपणास म्हटले होते की या ओवीमध्ये श्री गुरु दत्तात्रयांबद्दल बरेच काही मार्मिक सांगितले आहे.
ते सर्व म्हणजे श्री गुरूंचा मूळ अवतार, त्याची कथा, नंतरचे अवतार हे सर्व आपण जाणून घेतलं. आता ग्रंथातील मागील पुढील संदर्भाशिवाय ही ओवी स्वयंसिद्ध कशी आहे ते अगदी थोडक्यात पाहू. तर दत्तगुरु कसे आहेत, तर ते त्रयमूर्ती आहेत. म्हणजे तिन्ही देव ब्रह्मा विष्णू महेश एका मूर्तीत समाविष्ट आहेत. किंवा ध्यायिले असता श्री गुरु एक शरीर तीन शिरे अशा त्रय रूपातही दत्त होतात, ध्यानात दिसतात. म्हणून त्रयमूर्ती तोची जाण दत्त. दुसऱ्या चरणात म्हटले आहे की संपूर्ण जगत हे पूर्वीच विष्णुमय आहे आणि त्याच विश्वव्यापी आणि तरीही सूक्ष्म रूपातील श्री विष्णू मूर्तीत ब्रह्मा आणि महेश समाविष्ट आहेत. म्हणून विष्णुमूर्ती हीच दत्तात्रेय आहे. हे श्री गुरु दत्तात्रयाचे म्हणजे त्रिदेवांचे एक रूप असलेली विष्णुमूर्ती दत्तात्रयाचे ध्यान करताच तुमच्या चित्तात ठसेल आणि तुमचे चित्त निरंतर त्रयमूर्ती गुरुदेव दत्ताठाई राहील, असा हा स्वयंसिद्ध अर्थ या ओवीस आहे. गुरुदेव दत्तांचे यानंतरही काही अवतार झाल्याचे मानले जाते. सारांश: आजच्या या श्री दत्त जयंती निमित्ताने झालेल्या प्रवचन सेवेत प्रारंभी श्रीमद भागवताच्या 3 स्कंदातील श्री गुरूंच्या अवताराविषयीचे उल्लेख पाहिले. नंतर या श्री गुरुचरित्राच्या आधारे झालेल्या अवतारांची माहिती आपण भक्तिरस पूर्णतेने घेतली. श्री गुरु वाचून स्वरूप ज्ञान नाही. गुरु भक्तीत उदास असलेल्यापासून स्वरूप ज्ञानही उदास असते. उद्धाराचा मार्ग त्यास कधीही सापडणार नाही. गुरुमूर्तीत त्रिमूर्ती असतात हे आपण या प्रवचन सेवेत पाहिले. म्हणून गुरुभक्तीत आपण कधीही मागे राहू नये. श्री गुरूंना नमन करून आजच्या प्रवचन सेवेचा समारोप श्री गुरुचरणी करूया. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त श्री हरी अर्पणस्तु. ओम तत्सत ओम तत्सत ओम तत्सत.